आनंद महल. बऱ्याच वेळात बाहेरच्या खोलीतून अमरच्या हालचालीचा काहीच आवाज आला नाही, म्हणून वंदनाने स्वयंपाकघराच्या दारातून बाहेरच्या खोलीत डोकावून पाहिलं. स्वतःच्या सर्व गाड्या स्वतःभोवती मांडून अमर मध्ये बसला होता. नुसताच बसला होता, खोलीच्या खिडकीकडे पाहत होता. तसा अमर धडपड्या धावपळ करणारा कधीच नव्हता. जरासा शांत, जरासा अबोल. पण काही वेळा आताची वेळही त्यातलीच एक होती, तर तो अगदीच शांत बसायचा, अधांतरी कुठेतरी ध्यान लावून बसल्यासारखा. अशावेळी ती त्याला हाक मारीत नसे किंवा जवळ जाऊन हलवतही नसे. त्याचा वाईट, जवळजवळ भयानकच परिणाम तिने एकदाच अनुभवला होता. तिचा स्पर्श होताच तो केवढ्यांदा तरी दचकला होता, ओरडला होता. तेव्हापासून तिने ते सोडलं होतं. हा प्रकार जरासा विलक्षण वाटला तरी धोक्याचा वाटत नव्हता. एक उसासा सोडून ती माघारी वळली. नाहीतरी त्याने एकट्याने वेळ कसा घालवायचा, मन कशात रमवायचं, असा तो 7 वर्षांचा व्हायला आला होता. पण धावपळीच्या संसारात कोठे एका गावात, शहरात मूळ धरायला, बस्तान बसवायला, 4 ओळखी व्हायला फुरसतच मिळत नव्हती. आणि राहायच्या जागा या अशा, चाळीतल्या 2 खोल्या, नाहीतर एखाद्या बंगल्याचं गॅरेज, नाहीतर आउट हाऊस. तेही कोणाच्या तरी मेहरबानीने मिळालेलं. सदानंदच्या एखाद्या श्रीमंत मित्राने शब्द टाकलेला असायचा म्हणून मिळालेलं. सदानंदचे मित्र श्रीमंत होते, यशस्वी होते, समाजातल्या उच्च वर्गात वावरत होते. सदानंदही त्यांच्यापैकीच एक झाला असता, जर त्याला ही दारूची सवय नसती तर. त्या दारूने त्याचा, त्याच्या करिअरचा, त्याच्या भविष्याचा, त्याच्या संसाराचा आणि त्याच्या एकुलत्या एक मुलाच्याही भवितव्याचा सर्वनाश केला होता. दारूच्या नशेचा अनेकांच्यावर अनेक प्रकारचा परिणाम होतो. काही जण असंबंध होतात, काही जण गुंडीत जातात, तर काही जण भांडखोर होतात. दुर्दैवानं सदानंद शेवटच्या वर्गातला होता. 2-4 पेज जास्त झाले की आपण कुठे आहोत, कोणाशी बोलत आहोत हे तो पार विसरून जात असे. वरिष्ठांचा, हितचिंतकांचा उपमर्द, अपमान आणि तेवढी 4 चौघात झाल्यावर त्याचं कटू पर्यवसान, नोकरीतून हकालपट्टी, हे अपरिहार्यच असणार. मागाहून पश्चाताप काय कामाचा? अगदी प्रांजल पश्चाताप झाला तरी त्याचा काय उपयोग? व्हायचं ते होऊन दिलेलं असायचं. मग परत नोकरीसाठी धावधाव, मग परत भ्रमंती. आसपासच्यांशी जरा कुठे मैत्रीचे संबंध स्थापन होतात न होतात तोच हा आघात. शर्मेने मान खाली घालून शेवटचे काही दिवस वावरायचं की त्या वस्तीला किंवा गावाला, शहराला रामराम. ती एकटी असताना आणि आता कितीतरी वेळा ती अशी एकटीच असायची. सतत मनात विचार यायचा, याच अंधाऱ्या, ओसाड, खडतर, एकाकी मार्गावरून आपलं यापुढचं आयुष्य असणार का? सुरुवातीची तिची आयुष्याबद्दलची स्वप्न कदाचित भाबडीही असती. पण आयुष्याकडून स्वास्थ्य, निश्चिंतता, आर्थिक सुबत्ता, सामाजिक प्रतिष्ठा या किमान अपेक्षा तरी बाळगण्याचा हट्ट तिला नव्हता का? आणि व्याजुक्तीच अशी होती की हे सर्व सहज शक्य झालं असतं. सदानंद खरोखरच गुणी होता, हरहुन्नरी होता, कष्टाळू होता. तो कोणत्याही व्यवसायात ठासच वरच्या हुद्द्यापर्यंत सहज चढला असता, जर हा दारूचा शाप नसता तर. गेली 12 वर्ष ती त्याला साथ देत आली होती, त्याच्यात कधी ना कधी सुधारणा होण्याच्या आशेवर. कितीदा त्याने दारू सोडण्यासाठी वचनं दिली होती आणि कितीदा ती मोडली पण होती. खरी गोष्ट ही होती की तीच स्वतःला फसवत आली होती. एक अप्रिय पण कठीण निर्णय घ्यायची वेळ आली होती. तो ती लांबणीवर टाकण्याची खटपट करीत होती. तिची 35शीही उलटली नव्हती. मनात आणि शरीरात काहीतरी उभारी होती, तोवरच तिला तो निर्णय घ्यायला हवा होता. अमरला घेऊन वेगळं राहण्याचा निर्णय, काहीतरी नोकरी धरण्याचा निर्णय, पण ते अलग होऊन, सदानंदबरोबर राहून नाही. एकदा का तिने संसारासाठी द्रव्यार्जन करण्याची जबाबदारी स्वीकारली की सदानंदवरचं शेवटचं मानसिक बंधनही डोळून पडेल. मग तर ती त्या कर्दमात कायमचीच रुतून बसेल. असा हा निर्णय घेताना भावनांच्या पाशांनी मन जखडू देता उपयोगी नाही. भावनांचे पाश असणारच. त्यांच्या 12 वर्षाच्या वैवाहिक आयुष्यात सुखाचे, उन्मादाचे कायम जतन करून ठेवावेत असे क्षण आलेच नव्हते का? अर्थात आले होते, पण अत्तराच्या वासासारखे ते उडून गेले होते. मागे एका हुरहुरीची स्मृती ठेवून. त्या आठवणी हलक्या फुलक्या होत्या. कठीण, व्यवहारी आयुष्याचा भार पेलायची त्यांच्यात शक्ती नव्हती. आपल्या निर्वाणीचे शब्द ऐकता सदानंदचा चेहरा कसा होईल? आपल्यावर त्याचा जीव आहे याबद्दल तिच्या मनात कधीही शंका नव्हती. पण त्या प्रेमासाठी ती किती सहन करणार, किती झीज सोचणार होती, किती त्याग करणार होती. वर्ष उलटत चालली होती तसे सुखाचे क्षण दुर्मिळ व्हायला लागले होते.
त्यांची ओळख पटेनाशी झाली होती. समोर आले तरी त्याच्यावर मनाचा विश्वास बसत नव्हता, कारण अनेकदा ती मृडजळच ठरली होती. आणि त्यानंतर येणारी निराशा तर जास्तच दारुण, जास्तच असह्य भासली होती. नाही, मनाला फसवायची वेळ गेली होती. आता सदानंद परत येईल तेव्हा ही त्याची आणि तिची शेवटचीच भेट असेल. अमर गाड्यांच्या पसाऱ्यात बसला होता. पूर्वी ही मॉडेल्स परदेशातूनच आणावी लागत, तेव्हा ते स्टेटस सिम्बल होते. आता भारतात निर्मिती व्हायला लागल्यापासून त्यांची किंमत कमी झाली होती. मठ सदानंदच्या श्रीमंत मित्रांनी आपल्या मुलांसाठी आणलेल्या या लहान गाड्या अमरला खेळायला दिल्या होत्या. जीप, डंपर, स्टेशन वॅगन, टॅक्सी, टँकर, लॉरी, सर्व प्रकारच्या गाड्या. अशा आणखी जुन्या खेळण्यांनी त्याचं कपाट भरलं होतं. तुकडे गहाळ झालेली जिंगसॉ, विटा गहाळ झालेली लेगो. त्याला ती खेळणी आवडत नव्हती असं नाही, पण बरोबर कोणीतरी खेळायला मिळालं तर मजा वाढत होती. तसं कोणीच नव्हतं. किंवा त्याला मित्र तरी कसं म्हणायचं, जो कधी बोलत नाही, जो कधी जवळ येत नाही, ज्याचा चेहरा नेहमी सावलीतच दिसतात ते फक्त 2 मोठे मोठे डोळे. अमरने एकदाच त्याच्याजवळ जायचा प्रयत्न केला होता आणि तो एकाएकी नाहीसा झाला होता. असला कसला मित्र? अमरला तो जन्माच्या क्षणापासून दिसत होता. सुरुवातीच्या दिवसात अर्थात आकारांना अर्थच नव्हता. मग ते स्वतःच्या शरीराचे भाग वाटायला लागले. 2-3 महिन्यात कधीतरी त्याला कळलं की ते बाहेर आहेत. त्या हातांनी धरता येतात. तेव्हाही हा आकार दूरच राहिला. पण तेव्हा त्याला अंतराची, खऱ्या खोट्याची जाण नव्हती. खिडकीतून दिसणारं झाड, लांबवरचा आकाशातला ढग, आरशातला चेहरा, सर्व काही तो एकाच मापाने मोजत होता. अमरला हेही माहीत नव्हतं की बाबांना चांगली नोकरी असली, घरात सर्व काही व्यवस्थित असलं, वातावरण छान असलं की मित्र दिसत नसे. त्याला माहीत नव्हतं हा मित्र संकटकाळाचा पाहुणा होता. बाबांची नोकरी गेली, आईबाबांची वादावादी सुरू झाली, गल्ली, गाव, शहर सोडायची वेळ आली. आईच्या डोळ्यात पाणी आलं आणि बाबांच्या कपाळावर आठ्या आणि डोळ्यात ती भीतीदायक लाली आली. घरातला ताण कडक उन्हासारखा किंवा विजलेल्या स्टोवच्या वासासारखा जाणवायला लागला की त्याचा मित्र हजर व्हायचा. अमरला एकाकीपणा इतका जाणवत होता की या क्षणी त्याने कोणाचीही संगत पसंत केली असती. ठीक आहे, नसला बोलत तर न बोलू दे, नुसता हजर असला तरी चांगलंच की. त्याने गाड्या हलवल्या, डंपर मागे घेतला, टॅक्सी पुढे घातली आणि मग समोर पाहिलं. तेव्हा काय झालं ते त्याला कधीच कळलं नाही. त्याचा मित्र जवळ येत होता किंवा मोठा होत होता, पण तरीही नीट दिसत नव्हता. खरं तर तो तिथे नव्हताच. खोलीच्या भिंतीवरच कोणीतरी काळ्या रंगातली मुलाची आकृती काढल्यासारखी वाटत होते. पण चित्र असं मोठं कसं होईल आणि चित्रातून असा प्रकाश कसा दिसेल? नाही, ते चित्र नव्हतंच. वर्तमानपत्रातली आकृती टापून घेतली की मागे रिकामी जागा राहते तशी ती रिकामी जागा होती. जणू कोणीतरी भिंतीतलाच तुकडा टापून घेतला होता. पण भिंतीतून दिसत होता तो बाहेरचा रस्ता नव्हता. तो एक खूप जुना वाडा होता. वाडा जवळजवळ येत होता. एकदा त्याने सिनेमा तसा बनला जवळजवळ येताना पाहिला होता. आता विटांमधल्या रेघा दिसत होत्या. आता खिडक्या जवळ येत होत्या. एक खिडकी, 3ऱ्या मजल्यावरची खिडकी. खिडकी बंद होती, पण असं वाटत होतं त्या खिडकीमागे कोणीतरी आहे. खिडकीच्या फटीला डोळा लावून बसला आहे, बाहेर पाहत आहे. आता एवढ्यातच दाणदिशी खिडकीचं दार उघडणार आहे. अशी भीती अमरला आजवर कधी वाटली नव्हती. तो खूप मोठ्याने ओरडला. वंदना घाबरून बाहेर आली. अमर समोरच्या भिंतीकडे वटारलेल्या डोळ्यांनी पाहत होता. वंदनाने त्याला एकदम जवळ घेतला. त्याचं शरीर लाकडासारखं ताठ झालं होतं. याला काही फीडबॅक तर आली नाही ना? तिच्या मनात भयानक शंका आली. आता हेच तेवढं कमी होतं. माझा इटुलता एक लाडका मुलगा अमर, पण तेवढ्यात त्याचं शरीर सैल पडलं आणि तो मुसमुसून रडायला लागला. खांद्यावर, डोक्यावर, पाठीवर हलके हलके थोपटून वंदनाने त्याला कसा तरी शांत केला. आता मी आहे ना, आता भ्यायचं नाही. आता मी आहे ना जवळ, आता कशाला रडायचं? मी आहे हं. ती त्याला धीर देत होती. तिचं स्वतःचंच मन आतल्या आत भीतीने थरथरत होतं. हळूहळू त्याचे हुंदरे थांबले. मग 2-3 खूप मोठे थरथरते श्वास सोडून तो उठून बसला. मला भीती वाटली राई. पण कशाची राजा? खोलीत तर तू एकटाच आहेस ती. पहा. अगं मी खोलीत नव्हतो. म्हणजे ही भिंत आहे ना,
त्या भिंतीला एक मोठं बोट पडलं होतं आणि त्यातून काय दिसत होतं माहीत आहे का? आपला रस्ता नाही काही, एक खूप मोठा वाडा, खूप खिडक्यांचा, बंद खिडक्यांचा. आणि आणि अमरचा आवाज थांबला. त्या बंद खिडकीची का भीती वाटली होती ते त्याला सांगताच येईना आणि त्याला ती आठवणसुद्धा नको होती. बरं चलतोस का आता? तुला चहा ठरी देऊ का मी? चल, वंदना म्हणाली आणि त्याला घेऊन आतल्या खोलीत आली. हा काय आणखी नवा प्रकार होता? तिच्या डोक्याला काळज्या काय कमी होत्या की काय? तिथे ती आणखी नवी भर पडायला. दैव तरी परीक्षा पाहणार होतं तरी किती? खारीच्या हात बुडवता बुडवता अमरने वर तिच्याकडे पाहिलं. किती निरागस, किती भाबडा चेहरा. तिला आतून अगदी बुडबुडून आलं, पण स्वतःवर ताबा ठेवायला हवा होता. अमरला हसरा चेहरा दाखवायला हवा होता. त्याच्याशी साध्यासुध्या गमतीच्या गप्पाच मारायला हव्या होत्या आणि हे तर आणखीनच कठीण जाणार होतं.